हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रीती. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रीतीज लाईफ. तर आज मला करायची आहे किचनची साफसफाई, कारण सामान पण भरायचं आहे. 2-4 दिवस झालं, 2-4 दिवस नाही, भरपूर दिवस झालं सामान संपलेलं आहे. मी नाताळच्या सुट्टीसाठी गावाला गेले, तेव्हाच संपलं होतं. म्हटलं आल्यावर भरू. त्यानंतर परत आले आणि परत गावाला गेले. म्हणजे असं 2 वेळा गावाला जाणं झालं एका महिन्यात. त्यामुळं ना सामान मी काही भरलंच नाही. नंतर भरू थोडंफार उरलेलं होतं, त्याच्यामध्येच ॲडजस्ट केलं आणि थोडं विकत आणलं होतं इथून दुकानातून. त्यामुळे म्हटलं चला आल्यावर सामान भरू. पण सामान भरायच्या आधी किचनची साफसफाई मी दर महिन्याला करते, की म्हणजे बरण्या वगैरे धुवून काढणं किंवा त्याचे ते लायनर धुवून काढणं किंवा पूर्ण वरच्या ज्या सेल्फ्स आहेत ना, ते सगळे साफ करून घेणं, हे सगळं मी दर महिन्याला करते. त्यामुळे ना ह्यावेळेस खूप जास्त रखडलं गेलं. त्यामुळे किचनची हालत पण जरा खराब झाली होती, कारण थोडी साफसफाई नसेल ना, तर लगेच बरण्या सगळ्या इकडं-तिकडं होतात आणि सगळं लगेच खराब दिसायला लागतं. त्यात थोडंफार काहीतरी पडलेलं असतं वरती. त्यामुळं मी आज ठरवलं आहे, की आज सगळी साफसफाई आणि सगळं चकाचक करून टाकायचं. मेन म्हणजे मला बरण्या घासून घ्यायच्या होत्या. त्याला खराब आपले हात लागून त्या चिकट होऊन जातात आणि जवळजवळ 1.5 महिना झाला आहे मी तर साफसफाई केलीच नव्हती आणि सामान पण भरलेलं नव्हतं. तर इथं माझं तेच काम चालू होतं. मी सगळ्या बरण्या म्हणजे रिकाम्या करून घेतल्या. तशा त्या ऑलरेडी भरपूर साऱ्या रिकाम्याच होत्या. पण ज्या नव्हत्या रिकाम्या झाल्या, थोडं काही उरलेलं होतं त्याच्यामध्ये, ते पण मी सगळं रिकामं करून घेतलं आणि त्या सगळ्या घासून काढायला घेतल्या. आता ह्या बरण्या ना मी फ्लिपकार्टवरून ऑनलाईन घेतलेल्या आहेत, ज्या की मला स्वस्त पडल्या होत्या. आता त्याचे रेट थोडेसे वाढलेत मला असं वाटतंय. आणि एकसारख्या झाल्यात सगळ्या. 12 बरण्या होत्या, त्याच्यामध्ये काहीतरी 250 का 300 रुपयाला. आणि बाकीच्या दुसऱ्या ज्या निळ्यावाल्या आहेत ना, त्या मी डीमार्टमधून घेतल्या होत्या. त्या खूप जास्त जुन्या बरण्या आहेत आता, पण चांगल्या आहेत ना, त्यामुळे टाकून पण देऊ वाटत नाही. तर मी इथं सगळ्या बरण्या घासून घेत होते, एक करून. घासायला काही नाही, खूप इझी आहे, यात पटकन निघून जातात. एवढ्या पण काही खराब झालेल्या नसतात. थोडंफार चिकट तेलकटचे डाग असतात आणि ते लगेच निघून जातात. आज साफसफाई मोहीम हाती घेतली होती, कारण आज सामान भरायचं होतं, कारण सामान भरल्याशिवाय आज पर्यायच नव्हता. मी साफसफाई करत होते, तोपर्यंत मिस्टर गेले होते सामान भरायला. म्हटलं मग लगेच भरण्यात सुकून गेल्या ना, की भरून ठेवता येईल. पण मला सगळी साफसफाई करून मी एवढी दमले होते ना, की मी आज सामान भरलंच नाही. म्हटलं जाऊ दे, उद्याच्याला भरून ठेवू. आज फक्त क्लीन करून घेते सगळं आणि मग उद्या सामान भरता येईल याच्यामध्ये. आता साफसफाई चालू असताना मुलीची पण मध्ये लुडबुड चालू होती. तिला ना सगळं खेळायला कमीच पडतं. तिची एवढी खेळणी आहे, तिला तिची खेळणी कमी पडते आणि तिला माझेच भांडे खेळायचे असतात. आता मी एवढ्या साफ करून ठेवलेल्या बरण्या होत्या ना, तिने सगळ्या परत खराब करून ठेवल्या. म्हणजे मी त्या गॅलरीमध्ये वाळत घातल्या होत्या आणि तिने तिची खेळणी आणून त्या सगळ्या बरण्यांमध्ये भरून ठेवली. इथं एक करून मी सगळ्या बरण्या घासून घेत होते बऱ्यापैकी आणि आता माझ्या झाल्यात ना बरण्या. आता मी जास्त स्पीडने काम करायला लागले. आता हे एवढं स्पीडने दाखवतं, एवढं स्पीड तर काही नाही आहे. हे थोडासा पळवलेला व्हिडिओ आहे, म्हणजे जास्त पुढं स्लो न करता थोडासा जास्त पळवला आहे मी, कारण म्हटलं तुम्ही पण बघायला बोर व्हायला नको. सगळ्या भरण्या घासून झाल्या माझ्या आणि आता मी त्या धुवून घेत होते आणि धुवून त्या मला बाहेर वाळत घालायच्या होत्या. म्हटलं की गॅलरीमध्येच वाळत घालूया. त्याच्यासाठी मी गॅलरीमध्ये टेबल ठेवला आणि त्याच्यावरती एक कापड अंथरून ठेवलं आणि सगळ्या भरण्या आणून ना व्यवस्थित पुसून त्या सगळ्या बाहेर वाळत घातल्या. म्हणजे ऊन पण होतं आज, त्यामुळे ना त्या पटकन वाळून जातील मला असं वाटलं. तर मला माहीत नव्हतं की मी जर ह्या भरण्या इथं वाळत घातल्या तर इशू त्याची काय हालत करणार आहे. ती तिची खेळत होती मस्तपैकी, पण तिचं खेळणं पण काही जास्त नसतं, माझ्या अवतीभोवतीच असतं. मी सगळ्या भरण्या इथं पुसून वाळत घातल्या आणि त्यानंतर मला ना आता वरच्या ह्या ट्रॉल्या साफ करायच्या होत्या, ज्याला की असे तेलकट वगैरे डाग पडतात, कारण त्या गॅसच्या खालीच आहे. माझ्याकडे काही तो फॅन वगैरे नाही आहे किंवा चिमणी वगैरे नाही, त्याच्यामुळे तेलकट वगैरे डाग पडतात त्याला. म्हणून मग मी ना विम बारच्या पाण्याने आणि लगेच फडक्याने साफ करून घेत होते. थोडंसं नॉर्मल वरचेवर हात मारूनच त्याला घासून घेत होत्या. काचा वगैरे सगळं छान पुसून घेत होते. तसं तर मी काचा ना ह्या कॉलिननीच पुसते, म्हणजे एकदम क्लीन निघून जातात. ही साफसफाई करणं म्हणजे सगळ्यात जास्त टफ. भरण्या घासायला काही वाटत नाही, पण त्यानंतर हा जो राडा निघतो ना दुसरा, हा म्हणजे एकदम डोकेदुखीच आहे. सारखा हात मारला नाही तर एवढं खराब होऊन जातं आणि नंतर मग ते घासायला ना खूप जास्त प्रॉब्लेम होऊन जातो.
आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये खूप जास्त धूळ आहे, त्यामुळे ना घराची हालत रोजच खराब होऊन जाते, रोजच हात मारावा लागतो. त्यामुळे असं काही डिटेलमध्ये शूट पण करता येत नाही, कारण कामच खूप जास्त असतं. म्हणजे हे वाढीव काम असतं, रोजच्या रोज एवढी धूळ साफ करणं म्हणजे सोपं नाही आहे, कारण खूप जास्त धूळ बसून जाते घरामध्ये. कारण धूळच तेवढी आहे रस्त्यावर, एकदम रोड टच घर असल्यामुळं. तर मी दिवसभर एवढं काम करून एवढी दमले होते, तरी पण मी टेरेसवरती गेले, त्यानंतर झाडाला पाणी घातलं आणि बघा एवढी कांद्याची पात मी हार्वेस्ट केली. आणि एवढं सगळं करूनच मी थांबले नाही, तर रात्री मी बिर्याणीची तयारी करायला घेतली. बिर्याणीमध्ये असं काही स्पेशल शूट केलं नाही आहे, कारण फक्त करायची आणि खायची एवढं डोक्यामध्ये होतं. त्यासाठी भाज्या मॅरिनेट करून ठेवल्या होत्या, तांदूळ पण शिजून घेतला होता, कांदा पण भुरभुरीत व्हायला ठेवला होता. आणि आता मी ना बिर्याणीची तयारी म्हणजे हा मसाला घेऊन आले होते मिस्टर सामानामध्ये, म्हणून म्हटलं चला की बिर्याणीच करून घेऊया. मग आज बिर्याणी केली आणि मस्तपैकी त्याचा एकदम स्मेल खूप छान येत होता. जास्त काही शूट केलं नाही, बस जेवढं केलं ते फक्त एवढंच आहे. चला आता इथपर्यंत आलाच आहात तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा.